पंतप्रधान मोदींची तब्बल 10 वर्षांनंतर कोल्हापुरात तपोवन मैदानावर सभा होतीये। कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 5 वाजता ही सभा होतीये। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत। मोदींच्या सभेमुळे महायुतीच्या प्रचारात रंगत येणार आहे। मोदी विरुद्ध गादी अशा पद्धतीनं कोल्हापुरात प्रचार सुरू आहे। भाजपचा एकही खासदार आणि आमदार नसलेल्या जिल्ह्यात पंतप्रधान सभा घेत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढलेला दिसतोय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, कोल्हापुरात मोदी पोहोचतायत, 10 वर्षांनंतर त्यांची इथं सभा होणार आहे आणि मोदी विरुद्ध गादी असा वाद या निमित्तानं बघायला मिळतोय, संघर्ष या निमित्तानं बघायला मिळतोय। कशा पद्धतीने तिथे सध्या सभेची तयारी सुरू आहे? रेश्मा, थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 वाजता कोल्हापुरात दाखल होतील। उजळाईवाडी विमानतळावरून ते थेट या सभास्थानी येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा उमेदवार संजय मंडलिक आणि त्याचबरोबर हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आपकी पार 400 पार अशा प्रकारचा नारा जो आहे तो भाजप आणि एकंदरीत एनडीए आघाडीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून दोन्ही लोकसभा उमेदवार जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारात ही मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीत आहे की या दोन्ही उमेदवारांच्या नावाची बदल करण्याची मागणी ही खास करून भाजपकडून होत होती, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दोन्ही विद्यमान खासदार आहेत त्यांनाच उमेदवारी देण्याबाबतीत त्यांनी आपला जो मनोदय आहे तो व्यक्त केला आणि या दोन्ही विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट दिलं गेलेलं आहे। आणि कोल्हापूरची खास करून शाहू महाराज यांची विरोधातली जी निवडणूक आहे संजय मंडलिक यांच्यासाठी कसं त्याच्या पद्धतीनं खडतर मानली जाते आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी यांची सभा थेटपणे कोल्हापुरात घेण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर हातकणंगलेचे जे विद्यमान खासदार आहेत धैर्यशील माने याचं तिरंगी लढत होते, तिथं देखील एक रंगतदार लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळं आजच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलणार ते पाहणं गरजेचं आहे। ज्या शाहू महाराजांचे घराण्याचे वारसदार आहेत त्यांच्या बाबतीत काय बोलतात, कारण ते काँग्रेसच्या वतीनं उमेदवार आहेत छत्रपती शाहू महाराज, त्यांच्यावर काय बोलतात, काय टिप्पणी करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। रेश्मा, निश्चित कृष्णात, या सभेसंदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।